आंबा बागायतदारांची थट्टा थांबवा. 15 मे रोजी वर्षावर धडक मोर्चा. माजी खासदार राजू शेट्टी. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी असून ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी 15 मे रोजी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडक मोर्चाचा इशारा दिला. राजू शेट्टी यांनी म्हटले की सरकारने आंबा आणि काजू पिकासाठी प्रति हेक्टर 22,000 रुपयांची मदत जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात एका कलमामागे अवघी 220 रुपयांची मदत मिळते आहे आणि ही मदत म्हणजे आंबा बागायतदारांची थट्टाच असल्याची टीका त्यांनी केली आहे. 15 मे रोजी दुपारी 3:30 वाजता मुंबईतील गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आंबा बागायतदार, व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी आंबा कॅनिंग उद्योगांना सुद्धा त्यांनी इशारा दिला आहे. कॅनिंगसाठी लागणाऱ्या आंब्याचे दर मुद्दाम पाडले जात असून शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप करत परिस्थिती अशीच राहिली तर कॅनिंगसाठी जाणारा आंबा रोखून धरू असा इशारा त्यांनी दिला आहे. आणि या मोर्चाला काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि शेकाप यांनी पाठिंबा दर्शवल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. सरकारने या आंदोलनाकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर मोठे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या राजकारणावर भाष्य करताना ममता बॅनर्जी यांच्याविषयी बोलताना केंद्र सरकार राज्यांशी इंग्रजी राजवटीप्रमाणे वागत असल्याची टीका त्यांनी केली आहे. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेली 2.5 महिने आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय. अनेक वेळा रस्ता रोको केला, मोर्चे काढले, मेळावे घेतले, तरीही सरकारला जाग यायला तयार नाही. काजू उत्पादकाला वाऱ्यावरच सोडलं आणि आंबा उत्पादकाला केवळ हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे कलमाला 220 रुपये इतकी तुटपुंजी मदत जाहीर केली. आणि या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून येत्या 15 मेला दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटी येथे कोकणातला संपूर्ण 5ही जिल्ह्यातला शेतकरी एकत्रित येऊन मोठ्या संख्येनं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर जाणार आहोत. आणि आम्ही सरकारकडं कैफियत घेऊन जाणार आहोत मुख्यमंत्र्यांच्याकडं. आजपर्यंत कोकणच्या शेतकऱ्यानं सरकारकडं काही मागितलेलं नव्हतं. पहिल्यांदा इतिहासात कोकणातला शेतकरी रस्त्यावर आला आहे, काहीतरी मागा लागला आहे. अशा वेळी सरकार जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करतं आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि याचाच जाब विचारण्यासाठी म्हणून 15 मेचा हा मोर्चा. त्यानंतरही सरकारने जर काही दाद दिली नाही तर काय करणार? 15 मेचा मोर्चा हा मोठाच होणार आहे. कारण मुंबई स्थित कोकणवासीय सुद्धा मोठ्या संख्येनं त्या मोर्चामध्ये येणार आहेत. अनेक राजकीय पक्षांनी, अनेक सामाजिक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. मी स्वतः उद्धव ठाकरेंना भेटून भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. सक्रिय पाठिंबा अर्थात सगळ्यांनी केला आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. अनेक संघटनांनी, शेका पक्षानं पाठिंबा व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सगळ्या जवळपास राजकीय पक्षांनी आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी सुद्धा पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळं मोठाच मोर्चा होणार आहे आणि याउपरही सरकार जर का दखल घेणार नाही तर याचे वाईट परिणाम कोकणातले लोकप्रतिनिधी आणि सरकार दोघांनाही भोगावे लागतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.